नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती, नेमकं फॉर्म कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं. जर तुम्ही एक आपले सरकार पोर्टलचे BLE असतील, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे. कारण BLE लॉग इन वरूनच नेमकं जातीचे प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढू शकता, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर काही डाऊट असतील, तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम बघा, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार असतील, ते डॉक्युमेंटची जे काही लिस्ट आहे, यामध्ये मी पूर्ण लिहून या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे. जे की या पोर्टलवरती यायचंय. या पोर्टलमध्ये हे जे असेल, या ठिकाणी OBC, SBC, ST, SC, BJNT या प्रवर्गासाठी या ठिकाणी जे कोणते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, ते सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेत, जे की तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट इथे येऊन बघून घ्यायचंय. त्यानंतरच या ठिकाणी BLE लॉगिन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण या ठिकाणी नवीन युजर नोंदणी करून आणि इथं आपल्या सरकारचे जे काही युजर आयडी तयार केला, ते युजर आयडी, पासवर्ड आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून लॉग इन करू शकता. परंतु हे वैयक्तिकसाठी असेल. आता वैयक्तिकसाठी म्हणजे वैयक्तिक याच्यातून कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्याचा देखील व्हिडिओ बनवलाय. ते व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते पाहून तुम्ही देखील आरामात तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल, ते आपल्या सरकार पोर्टलवरून तुम्ही बनवू शकता. आता या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपले सरकार पोर्टलचे BLE कशा पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट काढू शकतात, याची आपण माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी BLE लॉग इन यावरती क्लिक करायचंय आणि इथून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर या ठिकाणी जे सर्चचा बटन दिलाय, म्हणजे सर्चचा जे बार दिलाय, या ऑप्शनमध्ये तुम्हाला टाकायचे कास्ट सर्टिफिकेट, जे की अशा पद्धतीने. आता या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचे भरपूर काही ऑप्शन आहेत. आता तुम्हाला कोणत्या कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्ही अर्ज करणार आहात, ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की कास्ट सर्टिफिकेट जे की कास्ट SC सर्टिफिकेट किंवा कास्ट ST सर्टिफिकेट किंवा OBC सर्टिफिकेट किंवा SBC किंवा BJNT. आता तुम्हाला कोणत्या कास्टसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचंय, ते सर्वात प्रथम तुम्हाला निवडायचंय. जसं की आम्हाला या ठिकाणी BJNT सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करायचंय. तर या ठिकाणी कास्ट BJNT सर्टिफिकेट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता तुम्हाला जे कोणतं कास्ट सर्टिफिकेट हवंय, त्यावरती तुम्हाला क्लिक करून समोर यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जे काही असेल, आता तुमच्या समोर या ठिकाणी जर इंग्लिश असेल, तर इंग्लिशवरती या ठिकाणी टिक करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेटचं नाव येईल आणि या ठिकाणी देखील तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट काय आहे, या ठिकाणी अलग-अलग पेजेसमध्ये तुम्हाला दिलंय. त्याचे सगळे डॉक्युमेंट लिस्ट बघून घ्या आणि कॉपी करून किंवा स्कॅन करून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आता या ठिकाणी कंटिन्यू केल्यानंतर नेमकं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने भरायचंय, याची सर्वात प्रथम आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स भरायचे आहेत. आता जो कोणी अर्जदार असतील, अर्जदाराचे या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी ॲप्लिकंट डिटेल्स भरायचे आहेत. आता अर्जदाराचे या ठिकाणी श्री, श्रीमती, कुमारी, कुमार जे असेल, ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय सर्वात पहिले. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचंय. त्यानंतर अर्जदाराचं पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचंय आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी रेड स्टार असेल, त्या ठिकाणची माहिती भरणे तुम्हाला कंपल्सरी असेल. ठीक आहे. हे एवढं झाल्यानंतर या ठिकाणी मिस्टर किंवा श्री जे काही असेल ते टाका आणि अर्जदाराच्या वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये पूर्ण. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव मराठीमध्ये या ठिकाणी पूर्ण. त्या ठिकाणी तुम्हाला हे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. हे डिटेल्स टाकल्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जे की अर्जदाराचं या ठिकाणी
जन्म दिनांक टाकायचा आहे, एज या ठिकाणी वय ऑटोमॅटिकली येईल, त्यानंतर तुमचा जेंडर, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर या ठिकाणी रेड स्टार मध्ये असेल तर या ठिकाणी ऍड्रेस देखील तुम्हाला टाकायचे आहे. हे एवढं टाकल्यानंतर आता तुमच्या समोर या ठिकाणी तुमचा जिल्हा, अर्जदाराचं या ठिकाणी संपूर्ण पत्ता, त्यामध्ये जिल्हा, तालुका आणि गाव हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर तुमचा पिन कोड, त्यानंतर ऑक्युपेशन, नेमकं अर्जदार काय काम करतात, शेतकरी आहेत का, मोलमजुरी करतात किंवा इंजिनियर आहेत, हाऊसवाईफ असतील किंवा इतर काही असतील, तर ते या ठिकाणी शिक्षक असतील म्हणा किंवा स्टुडंट आहेत, जे काही असेल ते या ठिकाणी ऑक्युपेशन सिलेक्ट करा, व्यवसाय. अशा पद्धतीने तुम्हाला अर्जदाराचे या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स भरून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी बघा, रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ऍप्लिकंट. आता अर्जदारासोबत लाभार्थ्याचं काय नातं आहे हे तुम्हाला द्यायचं आहे. जर समजा जर तुम्ही स्वतः असतील, स्वतः तुम्ही अर्जदार आहात आणि स्वतःसाठी म्हणजे जो कोणी असेल ते सेल्फ करा. म्हणजे तुम्हाला वरील ऍप्लिकंटचे जे डिटेल्स टाकलात ते डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाहीये, जर तुम्ही सेल्फ करत असतील तर. जर समजा अर्जदार जे असेल आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी किंवा भावासाठी, ज्यामध्ये मुलासाठी जर करत असतील तर सन हा ऑप्शन सिलेक्ट करा. हे एवढं जर ऑप्शन सिलेक्ट करत असाल तर या ठिकाणी तुमच्या समोर बेनिफिशरी डिटेल्स येतील, जे की बेनिफिशरी डिटेल्स मध्ये तुम्हाला सर्वात प्रथम कुमार, कुमारी किंवा मिस्टर, मिसेस जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स मध्ये सिलेक्ट करायचंय. त्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी जो कोणी स्टुडंट आहे किंवा अर्जदाराचा मुलगा आहे त्यांचं संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचंय. त्यानंतर त्यांचं नाव मराठीमध्ये या ठिकाणी, त्यानंतर डेट ऑफ बर्थ. आता या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स म्हणजे जो कोणी लाभार्थी आहे लाभार्थ्याचे संपूर्ण डिटेल्स योग्य भरणं आवश्यक आहे, कारण हेच डिटेल्स तुमच्या सर्टिफिकेट वरती येणार आहे. तर काळजीपूर्वक या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, जेंडर, जर मोबाईल नंबर असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. आणि या ठिकाणी परमनंट ऍड्रेस, आता या ठिकाणी तुम्हाला यस करायचंय. यस करण्याचं कारण म्हणजे अर्जदाराचा ऍड्रेस आणि बेनिफिशरी ऍड्रेस सेम आहे का, तर हो सेम आहे, यस करा. जर नसेल तर नो करू शकता, परंतु शक्यतो यस करा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स भरायचे आणि त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरी. आता या ठिकाणी तुम्हाला आवश्यक तर नाहीये, परंतु क्वालिफिकेशनचे डिटेल्स देणं तुम्हाला हे आवश्यक आहे, हे ऑप्शन तुम्हाला आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम SSC डिटेल्स भरा, त्यानंतर HSC, त्यानंतर तुमचं डिप्लोमा असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल किंवा इतर कोणते तुमचे शिक्षण असतील त्याच्या अकॉर्डिंगली क्वालिफिकेशन तुम्हाला ठरवायचं आहे. त्यानंतर तुमचा बोर्ड, त्यानंतर तुम्ही कधी ऍडमिशन घेतलात त्या ऍडमिशनचा वर्ष या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय आणि बोर्ड कोणता आहे त्या बोर्डाचं नाव आणि तुम्ही कधी पास आउट झालात, 10वी म्हणजे 10वी टाकल्यामुळे 10वी म्हणतोय. तर तुमच्या अकॉर्डिंगली जे टाकलात त्याच्या नुसार, आता SSC टाकलं, SSC मध्ये ऍडमिशन कधी घेतलात आणि कधी पास आउट आहे आणि नेमकं शाळेचं नाव काय आहे आणि त्याचा संपूर्ण पत्ता काय, अशा पद्धतीने डिटेल्स भरायचे. त्यानंतर ऍड करायचंय. हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुमचे डिटेल्स दाखवतील. जर यामध्ये जर तुमचे काही दुरुस्ती करायचं असल्यास या डिलीटच्या या ऑप्शन वरती क्लिक करून या ठिकाणी डिलीट करून तुम्ही पुन्हा भरू शकता. जर नसेल तर ऍड करत जा, SSC, HSC, त्यानंतर डिप्लोमा, अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल्स ऍड करायचे. ते डिटेल्स ऍड केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी ऑर्डर डिटेल्स मध्ये जर बेनिफिशरी जो कोणी लाभार्थी आहे लाभार्थ्यांचा जन्म जर इतर गावामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जर झाला असेल तर त्या जिल्ह्याचं नाव, तालुका आणि कोणत्या गावात झालंय ते गाव, हे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यायचे. परंतु जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाहीये, तर तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचं आहे. आणखी एक महत्वाचे म्हणजे आता बघा बेनिफिशरी कास्ट किंवा कॅटेगरी डिटेल्स.
आता तुमचं जे कास्ट असेल ते कास्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. जसं की आता आपण कोणतंही एक कास्ट तुम्हाला निवडून घ्यायचंय. हे एवढं निवडल्यानंतर तुमची कॅटेगरी कोणत्यामध्ये येणार ते कॅटेगरी तुमच्या समोर अशा पद्धतीने येईल. त्यानंतर रिलिजन मध्ये हिंदू किंवा इतर काय असेल ते तुमचा धर्म जे असेल ते सिलेक्ट करा अशा पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला ट्री डायग्राम बनवायचं असेल तर बनवू शकता, नसेल तर सोडून द्या. कारण तुम्ही वंशावळी तयार करता म्हणजे ज्यांचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जोडता, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं कास्ट, त्यांची टीसी जोडता. त्यामध्ये तुम्हाला वंशावळी बनवून त्यांचं रिलेशन काय आहे तुमच्यासोबत ते वंशावळीमध्ये तुमचं दाखवायचं लागणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही दाखवू शकता, नाही तर तुम्हाला सोडून द्यायचं आहे. जर भरू इच्छिता तर भरू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर आता अदर डिटेल्स मध्ये तुम्हाला रिझन मध्ये एज्युकेशनसाठी ते सर्टिफिकेट लागणार आहे. तर या ठिकाणी एज्युकेशन टाका. एज्युकेशन पर्पज साठी हा सर्टिफिकेट जे असेल लागत आहे. तर या ठिकाणी एज्युकेशन पर्पज. आणि या ठिकाणी डू यू नीड ऍफिडेव्हिट, तुम्हाला शपथपत्राची आवश्यकता आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला जर बसत असेल तर या ठिकाणी यस करा. त्यानंतर ऍक्सेप्ट करा आणि प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली, जे की तुम्हाला तुमचं जे काही तुम्ही माहिती भरला, जे काही तुम्ही अर्ज केलात ते संपूर्ण माहिती तुमची सेव्ह झालेली आहे. जे की आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट टू प्लीज क्लिक ऑन द डॉक्युमेंट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे की अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी डॉक्युमेंट टाईप मध्ये या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट दिली जाईल. या लिस्ट मधून जे की तुम्हाला एक एक डॉक्युमेंट, सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. जे की कास्ट सर्टिफिकेट ऑफ रिलेटिव्ह, जो कोणी नातेवाईकामध्ये ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जे की तुम्हाला अशा पद्धतीने अपलोड करायचंय. त्यांचं आधार कार्ड, त्यांचं निर्गम, अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटिव्हचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर अर्जदाराचं आधार कार्ड, त्यांची शाळेची टीसी किंवा निर्गम आणि राशन कार्ड हे डिटेल्स तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर लाभार्थ्यांचे जे असतील, लाभार्थ्यांचं या ठिकाणी आधार कार्ड, निर्गम आणि टीसी, जेवढे काही शाळे बदलले असतील त्यांनी आपल्या करिअरमध्ये ते सगळ्या शाळांची टीसी निर्गम असणे आवश्यक असतील. कारण शक्यता रिजेक्शन जे असेल, तुमचं रिजेक्शन कमी होईल, रिजेक्शन चान्सेस, तर सगळ्यांचे निर्गम जास्तीत जास्त ठेवा. आणि त्यांचं वंशावळी म्हणजे ज्यांचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जोडत आहात त्यांचं आणि बेनिफिशरी सोबतचं रिलेशन काय आहे ते रिलेशन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. तर नेमकं वंशावळी कशा पद्धतीने तयार करू शकता त्याचा देखील फॉर्मॅट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेन. ते तुम्ही बघून देखील तुम्ही तुमचा वंशावळी जे असेल शपथपत्र तुम्ही बनवू शकता. त्यानंतर कासरा पाणी किंवा कपत्रक ज्याला आपण म्हणतो, कपत्रक जे असेल, कपत्रक तुमच्या तहसील ऑफिस मध्ये तुम्हाला मिळून जाईल. जे की ते देखील 1960 चा पुरावा म्हणून तुम्ही यूज करू शकता. ज्या डॉक्युमेंट वरती तुमच्या जातीचा उल्लेख असेल ते सगळे कागदपत्रे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे. जशी अशा पद्धतीने तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केल्यानंतर या ठिकाणी विदिन साइज मध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यूचा ऑप्शन दिला जाईल, जे की कंटिन्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचं संपूर्ण नाव आणि त्यांचा या ठिकाणी लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. जे की अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड या बटन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. अपलोड या बटन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटो अपलोडेडचा मेसेज शो करेल, जे की अशा पद्धतीने तुम्हाला शो करायला पाहिजे. जर एरर वगैरे काही शो करत असतील तर अपलोड झालेला नाहीये. फोटो अपलोड केल्यानंतर प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी 3 मोड दिले गेलेत, जे की 3 मोड मधून जे की सर्वात प्रथम
VLE अकाउंट, त्यानंतर आधार पे, त्यानंतर पेटीएम, या 3 ऑप्शन मधून तुम्हाला कोणत्याही एका ऑप्शनचा यूज करून तुम्हाला पेमेंट करायचंय, जे की पे वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी एक रिसिप्ट जनरेट होईल, जे की या रिसिप्ट जे असेल तुम्ही तुमच्या कस्टमरला तुम्ही देऊ शकता किंवा याचा PDF करून देखील तुम्ही सेंड करू शकता, जे की या प्रिंट या ऑप्शन वरती क्लिक करून. अशा पद्धतीने तुम्ही कास्ट सर्टिफिकेट साठी किंवा जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन तुम्ही BLE अकाउंट मधून लॉग इन करून अर्ज करू शकता. तुमच्या जात प्रमाणपत्र असेल किंवा इतर काही सर्टिफिकेट असतील, तुम्ही ऑनलाईन केल्यानंतर त्याचं नेमकं स्टेटस काय आहे, ते कुठपर्यंत आहेत, त्याचं नेमकं स्टेज काय आहे, त्याला आपण ट्रॅक कशा पद्धतीने करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे जे काही टोकन नंबर आहे, टोकन नंबर तुम्ही कॉपी करू शकता किंवा हे कोणत्या तारखेला केलात ते तारीख तुम्हाला आठवण ठेवायची आणि ते तारीख असेल. आता त्याला ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ई डिस्ट्रिक्ट स्टेटसचा जे बटन दिलाय या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी स्टेटस ऑफ ऍप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शन मधून तुम्हाला कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंतचा तुम्हाला ऍप्लिकेशनचे स्टेटस बघायचे, ते तारीख तुम्हाला निवडायचे. त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन नेमकं पेंडिंग आहे का अप्रूव्ड आहे का रिजेक्शन मध्ये आहे, म्हणजे कोणत्या स्टेज मध्ये, एक अंदाजे या ठिकाणी तुम्हाला एक स्टेज सिलेक्ट करायचे. या स्टेज मधूनच तुमचं ऍप्लिकेशन राहील, जे की सर्वात प्रथम आपण पेंडिंग सिलेक्ट करूया, त्यानंतर डिस्प्ले करायचंय. आता हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी जे काही ऍप्लिकेशन्स आहेत, जे की अशा पद्धतीने तुमच्या समोर ऍप्लिकेशन्स दाखवतील. त्यामध्ये तुम्ही कधी अर्ज केलात त्या तारीख या ठिकाणी तुम्हाला दाखवेल आणि सर्व्हिस कोणती आहे. आता या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट आहे आणि नॉन क्रिमिलियर आहे आणि या ठिकाणी आपण जे आता अर्ज केलो ते अपडेट झाले नाहीये, तर काही थोड्या वेळामध्ये 10-15 मिनिटांमध्ये अपडेट होईल. आता या ठिकाणी बघा नेमकं कोणत्या स्टेटसला आहे, नेमकं या ठिकाणी बघा पेंडिंग ॲट नायब तहसीलदार किंवा तहसीलदार, पेंडिंग ॲट तहसील क्लर्क आणि अर्जदाराचं नाव काय आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला दाखवतील. जे की आता जर हे पेंडिंग आहे यामध्ये दाखवते, परंतु जर अप्रूव्ड असेल तर अप्रूव्डचा हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि डिस्प्ले करा. हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी जे काही अप्रूव्ड असतील त्याची लिस्ट या ठिकाणी तुमच्या समोर देईल, जे की ऍप्लिकेशन ID या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही सहज तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल ते डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट तुम्ही देऊ शकता. जर समजा काही रिजेक्शन आला असेल किंवा काही कारणांमुळे रिजेक्शन मध्ये गेला असेल आपली फाईल, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तर हे जे रिमार्क दिलाय, रिमार्क मध्ये टेक ऍक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. टेक ऍक्शन घेऊन तुमचं जे काही रिजेक्शन असेल त्या रिजेक्शनला तुम्हाला जे कोणतं रिजेक्ट झालंय, म्हणजे ते फाईल तुम्हाला कोणती कमतरता आहे त्या फाईलला तुम्ही रिपीट अपलोड करून तुमचं जे काही फाईल असेल ते तुम्ही पुन्हा एकदा सबमिट करू शकता. जे की अशा पद्धतीने तुम्ही VLE अकाउंट मधून सहज तुम्ही कास्ट सर्टिफिकेट साठी असो किंवा उत्पन्न प्रमाणपत्र किंवा जातीचे प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिलियर किंवा रहिवाशी, या सगळ्यासाठी तुम्ही सहज अर्ज करू शकता. जर या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं जातीच्या प्रमाणपत्रासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचंय हे समजलं नसेल किंवा काही तुमचे समस्या असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्या चॅनलवरती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.